आता त्यांचं बी लग्न पुढे ढकलले, कारण आता आजचे दिवस तरी मला सणाचं घरी जाऊन कार्यक्रम करू द्या, बघू काहीतरी. आता इतक्या लोकात तुम्हाला सांगितलं नाराज व्हायचं छान भांगारच नाही तुमच्यामुळे मी त्यांना दाट टाकला दाटून ते काय 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 पुढे गेलं ते म्हणे दगडा हाना होत चाला तेच म्हणणार आहे. लय भारी आहेत ते, शिकले, त्यांना माहित झालं याला कसं बराबर नाही ठेप्यात. आणि मी पण येतो, कारण मला दुसरं काहीच नाही, माझी संपत्तीच तुम्ही आहेत. 1 रुपया कमीला नाही मी आयुष्यात, 1 रुपया. माझी सगळी संपत्ती तुम्ही आहेत, माझे मायबाप तुम्ही आहेत. मी पण डावावर लागलो, माझा कुटुंब सुद्धा डावावर लागले. सगळं कधी मारून टाकते माझ्या कुटुंबाला आणि मला माहित सुद्धा नाही, तरी मी हटत नाही. रात्र दिवस बाहेर आहे, कोणाला यायचं त्याला येऊ दे, आम्ही समर्थक मराठीला लढा तुला. आणि तू कोणत्या गावात राज्याच्या प्रत्येक गावात मराठा आहे, फक्त तू ये धमकी देऊ याव करणारे त्याव करणारे काय करणारे. काल कोणतरी धमकी दिलेली कळाली मला सकाळी, काहीतरी म्हणलं तो काय म्हणला रे कोणतरी, काल का परवा कोणतरी म्हणलं ना, ते धन्याचं कोणीतरी फड ते खरकट्याचं कोणीतरी आलं ना पुढं, ते मला भांडारा लावून मारून टाकतो. मला तो भांडारा लावणार तू कोण लाव काय लाव तू का मारायचं मला, तर गरीबाचं काम करतो, गरीबाचं काम करतो ना, गरीब लेकरं उठे करतो, हेच कारण ना. अरे असे किती काल येते 2 वर्षात वाऱ्यासारखे उडून गेले, तर तू कोणी कुणाला लागून गेला. समाजानं एकजुटीनं राहा, खूप मोठा संघर्षाला सामोरं जायचं. मी मरायला भेट नाही आणि माझी कधी पण तयारी आहे. माझा समाज विसर्जे काही अडचण नाही, फक्त माझी हात जोडून शेवटी जाता जाता एक विनंती, कायम एकजूट राहा. आपली शक्ती आपल्या वयाला घालू नका आपल्या विरोधात. एकमेकाचं रक्त कोणीही सांगायचं नाही, सहकार्य एकमेकाला करायचं शिका. एखाद्याला गाडी नसेल पाठीशी गाडी द्यायची, कुणाला अडचणी आल्या त्याच्या मदतीला ताबडतोब द्यायचं. कुणी हॉस्पिटलला पडलं, कुणी गाडीवर पडलं, दवाखान्यापर्यंत मदतीला जायचं. सहकार्य करायचं एकमेकाला शिका. पुन्हा एकदा तुमच्या ओळखुते गावच्या या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शहीद नवनाथजी गात साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त तुम्हाला खूप तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. त्यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव. मी एकदा मुद्दा घेतला, आपल्याला लढलं डेंजर असतं. आपण एकदा मागा लागलो ना, त्याच्यातून पाणी काढू तर मागे सरकतच नाही पुन्हा. मग जे व्हायचं असेल ते होईल. मी तसला विचार कधीच करत नाही. पण शेतकरी म्हणून तुम्ही सुद्धा सगळे त्या आंदोलनात उतरले पाहिजे. मराठी म्हणून मराठी उतरते, पण शेतकरी सुद्धा पुढे आलं पाहिजे. तुमच्यात गटतट नसले पाहिजे तर न्याय मिळेल. तुमचं कर्ज ठुत नाही. आजच शब्द आहे आपला पवित्र व्यासपीठावर शहीद आहे. तुमचं कर्ज ठुत नाही, तुमच्या मालाला भाव कसा मिळत नाही ते बघतो. तुमच्या पीक विम्याचे पैसे कसं काय मिळत नाहीत ते पण बघतो. तुमच्या दुधाला भाव कसं काय मिळत नाही ते आपल्याकडे लागलं. तुम्ही बघायचं टेन्शन नाही घ्यायचं. फक्त चल म्हणलं की एकदा मांडी घालून बसला उठायचं. मुंबईत कसे मराठी एकदा नेले ना, कोणत्या डांबऱ्यावर मराठीचे, कोणचा गावना कोणाचा कुंकड पळवतोय तळाला मिळणार. मला मुंबईत गेल्यावर माहित झालं पोलीस होता बॅरिकेड पळवतो म्हणून, त्याला चाक असते बाबा खालून.